नमस्कार श्रोतेहो, आपणा सर्वांचे लाईफ टिप्स चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत। आम्ही आपणासाठी प्रभावी व्यक्तींचे जीवन, त्यांच्यावर आधारित कथा, त्यांचे प्रेरणादायी विचार यावर विविध कथा घेऊन येतो। तर आज आम्ही आणली आहे सुधा मूर्तींच्या पुस्तकातील आणखी एक कथा। कथेचं नाव आहे सॉरी द लाईन इज बिझी। चला मग कथेचा आस्वाद घेऊया। तर कथेचं नाव परत एकदा, सॉरी द लाईन इज बिझी। राकेश हा माझा वर्गमित्र। आम्ही एकाच शाळेत शिकलो आणि पुढे कॉलेजातही एकत्रच होतो। यव्हानात तो आमच्या कुटुंबाचाच एक भाग बनून गेला होता आणि मी त्यांच्या। पुढे जसे वय मोठे झाले तशी आमची क्षेत्रे बदलली, व्यवसाय वेगवेगळे झाले, आम्ही दूर गेलो आणि स्थिर स्थावर झालो। आम्ही आपापल्या कुटुंबियामध्ये आपापल्या जगामध्ये व्यस्त झालो। एकाच शहरात राहूनसुद्धा आमची गाठभेट होईना। खरं तर आम्हाला एकमेकांना भेटण्याची नेहमी इच्छा होई। राकेशचा वाढदिवस होता। मला त्या दिवशी त्याची आठवण झाली। त्याला फोन करून शुभेच्छा द्यायच्या असं मी ठरवलं। पण सकाळपासून त्याचा टेलिफोन काही केला लागत नव्हता। कदाचित असंही असेल की त्याचा वाढदिवस असल्याने सकाळपासून त्याला शुभेच्छांचा पुष्कळ फोन येत असतील। त्यामुळे मग आपण त्याला जरा उशिराने दुपारीच फोन करावा असं मी ठरवलं। पण तेव्हाही फोन लागण्याचे नाव नाही। सतत आपली लाईन बिझी। आता मात्र मला वाटलं यांना घरातले फोनच खाली काढून ठेवलेले दिसत आहेत। रात्री खूप उशिराने परत एकदा प्रयत्न करून पाहिला तरी फोन लागेना। कदाचित त्याच्या घरचे फोन बिघडले असतील, मी मनात म्हणाले। सुमारे महिन्यानंतर माझी आणि राकेशची एका पार्टीत गाठ पडली। मी फारच बिझी झाल्यामुळे मला आपल्या मित्रांच्या वाढदिवसाला साधा एक फोनही करायला अलीकडे जमत नाही असं राकेश उपरोधाने माझ्याकडे बघत म्हणाला। तो बराच रागात होता। मी खूप वेळा फोन करण्याचा प्रयत्न केला पण फोन लागत नव्हता असे सांगून मी त्यांचा प्रतिकार केला। ते ऐकून त्याला धक्का बसला। आजकाल नाही तरी फोन इतके बेभरवशाचे झालेले आहेत। सारख्या काही ना काही दुरुस्त्या, सारखे लाईनमध्ये काही ना काही बिघाड, लाईन आउट ऑफ ऑर्डर असं आमचं बोलणं चालू होतं। तेवढ्यात तारानं, राकेशच्या पत्नीनं आम्हाला थांबवलं। तारा अत्यंत संवेदनशील पण रोकटोक स्वभावाची। हे बघा, उगीच त्या टेलिफोन खात्याच्या डोक्यावर कशाला खापर पडताय? सगळी चूक तर आपल्या घरच्यांचीच आहे। तिचं ते बोलणं ऐकून मला आश्चर्य वाटलं। घरी काही घडलंय का? मी विचारलं। हो, आमच्या घरी माझी 2 तरुण मुलं आहेत। विशीच्या आतली। जेव्हा कधी आम्हाला फोन करायचा असतो तेव्हा त्या दोघांनी आमच्या घरचे दोन्ही फोन अडवलेले असतात। पण दिवसभर तर नसतील ना? मी म्हणाले। माझा काही तिच्या बोलण्यावर विश्वास बसेना। होय, दिवसभर त्या दोघांच्याही खोलीत पॅरेलल लाईन्स आहेत। आर्थिक समृद्धीमुळे आमचं दैनंदिन जीवन सगळं बिनसलं आहे। ती अत्यंत रागात होती हे तिच्या स्वरावरून मी जाणलं। आपल्याला सगळ्यांनाच आजकाल एक नाही तर 2 मुले असतात आणि आपण त्यांचे नसते लाड करतो। ती पुढे म्हणाली। आता माझ्याच मुली पहा, दोघींना 2 वेगवेगळ्या खोल्या आहेत, घरात 2 फोन आहेत आणि या दोघी मुली अक्षरशः पाण्यासारखे फोन वापरतात। मग तुमची टेलिफोनची बिलं किती येत आहेत? माझ्या गणिती डोक्यात लगेच प्रश्न उत्पन्न झाला। बिलाची काळजी इथे कुणाला आहे? सगळ्या मुलांना माहीत असतं की मोठमोठ्या कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना फोनची सुविधा पर्क म्हणून दिलेली असते। टेलिफोनची बिलं कंपनी भरते, शिवाय त्यांना या गोष्टीचे महत्त्व नसतं। मला काळजी वाटते ती त्यांचं सतत मित्रमैत्रिणीबरोबर जे संभाषण चाललेलं असतं ना त्याची। ही मुलं फोनवरून गणित सोडवतात, फोनवर एकमेकांना विनोदी चुटके सांगतात। इतकंच काय, फोनवरून पुस्तक वाचून दाखवतात। खरंच मी हे कधीच ऐकलं नव्हतं। आपल्या घरात काय चाललेलं असतं त्याविषयीचं राकेशचं अज्ञान उघड झालं। होय, तारा म्हणाली। नेहमी बोलताना त्यांचा आवाज ऐकावा, चांगला खणखणीत असतो। पण फोनवर बोलायला लागली की नुसती कुजबुजत असतात। अगदी कान देऊन ऐकल्याशिवाय काय बोलतायत ते कळतही नाही। पण तुम्ही जर फोनला कुलूप घातलं तर काय होईल? मी सुचवलं। त्यांचा काहीही उपयोग नाही। त्यांच्या मित्राचे आमच्याकडे फोन येतातच। फोनच्या लाईन्स बिझी राहणार त्या राहणारच। आणि मग ही मुलं रात्री काय करतात? उरलेला वेळ त्यांचे कॅम्प्युटरवर चॅट चालू असतं,
त्यामुळे मग इंटरनेटला फोन जोडतात. मग तर काही बघायलाच नको. तुम्ही काहीही बोलायला गेलात तरी त्यांच्या डोक्यातच शिरत नाही ते. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक झाला की तो वाईटच. तारा बोलतच राहिली. टेलिफोन हे खरं तर दळणवळणाचं साधन. संपर्क साधण्यासाठी ते वापरायचं. पण आपल्याला ते आणीबाणीच्या परिस्थितीतसुद्धा वापरायला मिळेन असं झाले. तर मग करायचं तरी काय? मला तर अतिशय नैराश्य येतं. आजच्या सोयी आणि सुविधा मुलांसाठी उपलब्ध आहेत, त्यांचा ही मुलं गैरवापर करतात. एखादी गोष्ट हवीशी वाटल्याची आपली इच्छा कशी दाबून ठेवावी, मन कसं मारावं, याची त्यांना काही सवयीच नाही मुळी. तारा सुस्कारा टाकून दुःखानं म्हणाली. अशा कित्येक तारा आपल्यामध्ये असतील याची मला खात्रीच आहे. दिवस पालटले आहेत, पण तारा जे काही म्हणते त्यात तथ्य आहे. आपली वडीलधारी माणसं त्यांच्या अनुभवातूनच आपल्याला 4 शब्द सांगत आहेत, पण या मुलांना समजत नाही. कदाचित ही मुलं स्वतः जेव्हा मोठी होतील, आईवडील बनतील व त्यांची मुलं त्यांचं ऐकणार नाहीत, तेव्हा त्यांना चांगल्या उपदेशाचं महत्त्व समजेल. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि जास्त लोकांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोचवा. धन्यवाद.